नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। मंत्र्यांनी मेंढपाळांना पोलीस संरक्षण दिलंच हे गंभीर आहे। मेंढपाळाचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि मेंढपाळाच्या अस्तित्वावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कुत्र्यासारखं जनावरासारखं मारलं आणि जनावरं म्हणजे त्याच्यामध्ये माणसाला तर मारलंच, आया बहिणीला मारलं, विनयभंग केला, अत्याचार केला, त्याची कुठंच नोंद नाही, मेडिकल त्याचं केलं नाही, घाटीच्या रुग्णालयाने आमच्या आया बहिणीला जखमी लोकांना ॲडमिट करून घेतलं नाही, या ठिकाणी तात्काळ टाके पडले तरी तुम्ही डिस्चार्ज कसं काय देऊ शकता? जिल्ह्याचं रुग्णालय ना, तरीसुद्धा या ठिकाणी या जिल्हा रुग्णालयाने सुद्धा आम्हाला साथ दिली नाही। आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ते इलाज घेत आहेत, त्या इलाजाची चौकशी सरकार प्रशासन करत नाही। म्हणजे आम्ही माणसं आहोत की नाही, आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं की नाही, आमचं अस्तित्व काय, हा प्रश्न आम्ही विचारतोय। अरे माणसाला तर मारलंची मारलं, कुत्र्याला पण मारावं का रक्षण करणाऱ्या? म्हणजे किती जनावरासारखे लोक होते ते, दारू पिऊन आले होते का काय पिऊन आले होते? दरोडा समजू शकतो, सगळं काढून दिलंय आमच्या आया बहिणीने, तरी तुम्ही त्यांना बेदम मारताय। त्या 65 वर्षाची आई आहे, मी तिला भेटलो, तिच्या दोन्ही म्हणजे हे तर पोटऱ्या पाय काळं निळं झालंय, चालता येत नाही आणि रोजची भटकंती, याच्यावर काही प्रश्नच कोणी उचलायला तयार नाही। रोज जर यांनी गावातून बदललं तर संडासची व्यवस्था कुठं करायची, पाणी कुठं प्यायचं, राहायचं कसं, म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष आहे। आमच्याकडे तर बॅनर लागलंय, महात्मा गांधीचा फोटो लागलाय, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य, महिला आमच्या कुपोषित सारख्या दिसतात हो, कुठं त्यांच्याकडे हॉस्पिटल जातंय का? तहसीलदार जातोय का? पोलीस पाटील जातोय का विचार करायला? कुणी विचारतं का तुम्हाला लाईट नाही म्हणून? आमची जमात आजही अंधारात राहते, वन विभागाकडे गेलं की ते हाकलून देणार। प्रायव्हेट ठिकाणी राहिलं की हे कोकरू देत असेल तर तू जागा घे, त्या ठिकाणी कोकरूची कोकरू उचलून न्यायचे, तुझ्याकडे चोरी होऊ द्यायची नसेल तर तुझं कोकरू दे, ही धमकी द्यायची। म्हणजे आमच्यासोबत चाललंय काय? आणि आम्ही नाकारलेलो आहोत। आमची गर्दी जमा करायची अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे किती दुर्दैव आहे ज्या अहिल्याबाई होळकरांनी लोककल्याणकारी या ठिकाणी विचार मांडला, सत्ता गाजवली, आज त्यांच्या लेकरांना भटकंती वाटायला आली। आम्हाला ही मोठ्या जयंतीपेक्षा आमची भटकंती बंद करा ना, हे गंभीर आहे। आणि आंदोलन करायला आलेले जे काही धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना तुम्ही पोलिसांनी दबाव आणायचा, मेंढ्या आणू नका, शेळ्या आणू नका, मग जाग कधी येणार आहे? जाग कधी येणार आहे? इथं आणू नका, पण मंत्रालयात सुद्धा मेंढ्या घुसवण्याची ताकद आमची, एवढं लक्षात ठेवा। त्या दिवशी आम्ही कुणालाही या ठिकाणी घाबरणार नाहीत। म्हणजे व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली, लाड्डाच्या घरी तर एक एन्काउंटर होतं, 6-7 आरोपी अटक होतात, त्याची चांदी लगेच मिळते, त्याचं सोनं पण मिळायला लागतं, म्हणजे त्याची रिकव्हरी होते। पण मेंढपाळाचे 10 लाख रुपयाचा मुद्देमाल गेलाय, त्याची रिकव्हरी होत नाही। त्याचे 2 लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना दिल्ली मुंबईला हलवलं जात नाही, त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही, कोणत्या पालकमंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही। बाकी ठिकाणी उपोषण आंदोलनं बघतो, व्हिडिओ कॉल चालतो, खांद्यावर लोक बसतात, मांडीव मंत्री बसतात, आणि धनगराबद्दल एवढा तिटकारा। आज आम्ही धावून गेलो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, आम्ही तिथं गेलो सगळे पळालो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, नाही तर दबलं होतं। म्हणजे तुम्ही मार खा, तुमची भटकंती करत राहा, तुम्ही या देशाचे नागरिक आहेत का नाही हे तरी उत्तर द्या, आणि मग आम्हाला लायसन मिळणार नाही। वैष्णवीच्या घरात त्या निलेश चव्हाणला लायसन मिळणार, बीडच्या गुंडांना लायसन मिळणार, पुण्याच्या गुंडांना लायसन मिळणार, पण दलित आदिवासी धनगरांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी। आज त्यांच्या भटकंतीचा मुद्दा एवढा गंभीर आहे, तो सुटत नाही, आणि म्हणून हे भयंकर आहे। आज आम्ही इथं आक्रोश, प्राथमिक आक्रोश आहे हा, किती दबाव आणला आणि फोन केले, हे नाटकं चालणार नाही। मेंढ्या आम्ही जर रस्त्यावर उतरवल्या तर या तिन्ही टकुच्याच्या सरकारला, तिघाला सुद्धा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन जाईल, लक्षात ठेवा। रस्ते आडू, तुमचं समृद्धी महामार्ग आडू, लय लांब नाही आहे, नाटकं करू नका, गांभीर्याने घ्या। या ठिकाणी हा समाज चिडत नाही, संविधानाला मानतो, बाबासाहेबांना मानतो, अहिल्याबाई होळकरांना मानतो, म्हणून तुम्ही त्याला असणारं शोषण करणार? अरे आम्ही सांगतो ना, हे लोक आरोपित कुठे व्हिडिओ,
कुठे आहे CDR? काय आरोपीची आधुनिक चौकशी केली? CID कुठे आहे? SIT कुठे आहे? CBI कुठे आहे? आमच्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही का? आता आम्ही धनगराचे लेकर आहे का? आता आम्ही दलितांचे लेकर आहे? आमच्यासाठी SIT नाही, CID नाही. हे गंभीर आहे. आजचं आंदोलन हे प्राथमिक इशारा देतोय. जर काही तासात आरोपीचा छडा लागला नाही आणि त्या पोलिसांचं निलंबन करा. कशासाठी? ज्या दिवशी चोरी होती त्या दिवशी 3 किलोमीटर अंतरावर चोरी झाली पोलीस स्टेशन पासून, आणि चोरी 15 मिनिटं नाही झाली, 3 तास चोरी झाली. 3 तास जनावरं ओरडत येत, आया बहिणी ओरडतात. एका मेंढपाळाच्या बाजूला 5 जण लाकडं कुऱ्हाडी घेऊन उभा आहेत. अरे डोक्यात 50 टाके पडलेत. ही छोटी चोरी आहे. 3 तास लोकांना मारलंय. तुम्ही न्या ना आमच्याकडे आहे ते. पण आमच्या आया बहिणी अत्याचार, बलात्कार, त्यांच्या डोक्यात वार का केलेत? हे कोण आहेत? किती गंभीर आहे. काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत, अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन मेंढपाळाचं आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय. राज्य सरकारने दखल घ्यावी. या कुटुंबाला 1 कोटीची मदत करावी. किती दुर्दैव आहे. अरे त्यांच्या खाण्यापिण्याचं सुद्धा नेलंय. त्याच्याकडं त्यांना आता सुद्धा खायला पीठ नाही का तेल नाही. तहसीलदार जाऊन व्यवस्था करू शकत नाही. पोलीस पाटील तिथं जाऊ शकत नाही. सरपंच त्यांना विचारू शकत नाही. काय मुकलून जावा ते चोर मारून गेले तर मेंढपाळ पळत जवळच्या वस्तीवर गेले तर एकही उठायला तयार नाही. एवढी मानवता या महाराष्ट्रातून गेलेली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकरांचा, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र, ज्याला मानवतेचा महाराष्ट्र म्हणतो, तिथं मदतीला कुणी धावून जात नाही. लय शिवारात नव्हते, हायवेच्या बाजूला फक्त 100 मीटर अंतरावर होते, पण 3 तास त्यांना मारलं. हे सुनियोजित कटाशिवाय होऊ शकत नाही. या कटात कोण कोण सामील आहेत त्या सगळ्यांची CID आणि SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. ही आमची या ठिकाणी मागणी आहे. या कुटुंबाला 1 कोटीची मदत झाली पाहिजे. जखमी असणाऱ्यांना चांगला इलाज मिळाला पाहिजे. आणि आमच्या धनगर नेत्यांनी जो या ठिकाणी इशारा दिलाय, मागणी केली आहे की पोलीस मेंढपाळांना बंदुकीचं लायसन मिळून, तेही भारताचे एक नागरिक आहेत आणि संविधानाने मूलभूत हक्क अन्न, वस्त्र, निवारा त्यांना सुद्धा भेटला पाहिजे आणि त्यांची भटकंती थांबली पाहिजे. या भूमिकेसाठी आम्ही आता राज्यव्यापी रान पेटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो.